जन्मापासून प्रेम आहे, पिढ्या पिढ्या प्रेम आहे. आम्ही वसंतदादा काँग्रेस पक्षात 90-95 वर्षापूर्वी सामील झाले होते. वयाच्या अगदी लहानपणापासून झाले होते. त्यांनी हे काँग्रेस वाढवली, काँग्रेसने त्यांना साथ दिली, आम्हाला काँग्रेसने साथ दिली. माझ्या वैयक्तिक उमेदवारीवर काँग्रेसने माझ्यावर निराशा दाखवली असते, अन्याय झालाच नाही असता. की काँग्रेस पक्ष हे देश वाचू शकते ह्या मताचा आजही आम्ही आहे. आणि म्हणून मी सांगतो, मी सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांचाच उमेदवार आहे. आणि मला पक्षातून निधी काढेल जो पक्षच आमच्या घराने बांधलेला, तो पक्ष आम्हाला ह्या पक्षाने पक्षाच्या हिताचं काम करत असताना काढेल. आम्ही कुठल्याही पक्षविरोधी कारवाई आता केलेली नाही. उमेदवार उभा राहू नका असं मला कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाहीये. त्यामुळे मी कुठलीही कारवाई पक्षाविरोधी केलेली नाहीये, पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध अर्ज ठरलेला नाहीये. ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आम्हाला मिळाला नसला तरी मी ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचाच उमेदवार आहे. कुठलीही कारवाई होईल असं मला वाटत नाही. डॉक्टर विश्वजित बाळासाहेब कर्मांनी पहिल्या दिवशीपासून म्हणजे गेली जवळजवळ वर्ष 2 वर्ष भक्कमपणे माझ्या पाठीशी, काँग्रेस पक्षाला आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी खासदार निवडून आणायचा हा निर्धार केलेला. तरी शेवटपर्यंत अगदी आज 22 तारीख 3 वाजेपर्यंत चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे व्हावी ह्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. एकच उमेदवार आपल्या आघाडीचं नाव आहे असे प्रयत्न केले. मात्र काही लोकांनी ते प्रयत्न ठरवले, त्यांना त्यात यश आला. नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वजित कर्मांचे प्रयत्न कमी पडले असते. लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असता. मात्र जनता हे सगळं ओळखून आहे. डॉक्टर विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. तरी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं, त्यासाठी ते पळत होते. शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो. नेत्यांवर दबाव असणार, प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार, पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.